सांगण्यासाठी नमन तुमच्या गावाला लावलं. याबद्दल नमानबद्दल मला बोलायचं नाही. तुम्हाला काय म्हटलं मी, तुम्ही गण चांगली मांडणी केल्यात, पण त्या गणामध्ये नमानाच्या गवळणीची मांडणी होती. शेवटची वेळ तुम्ही जर काढलात तर ती गवळण होत होती. फक्त चूक सुधरा. पण आपला तो बाब या दुसऱ्याचं कार्ट. बुवा स्वतःच्या बोशाखाली बुडाखाली किती अंधारानं पहिलं बघा आणि मला नंतर अक्कल शिकवा. कळलं? वोट पिल्यानं तर दूध निघाल बाहेर. मला पण गावठी भाषा बोलता येतं. तर सगळे आपण कोकणी आहोत की नाही? हा, आता तुला बघ, आता कैलासावर कसं चढतो मी शंकर, माझा कैलास चढणार की नाही? हा, आता चढतो बघ तुझ्यावर. दादा रेडी का? हा, तोपर्यंत बोलतो जर थांबा. तोपर्यंत बुवांच्या प्रश्नाकडे बोलतो. बुवा, ठीक आहे, तुम्ही म्हणता उत्तर पटलं नाही, आम्ही दिलेलं ठीक आहे. शास्त्र 18 पुराण आहेत, प्रत्येक ग्रंथाचे भाग अलग अलग असतात. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करू. आणि तुम्ही जो माझ्या विषयाला हात घातलात, त्या राजाचं नाव तुम्ही शास्त्र अजून सांगितलं. बुवा, अजून तुम्ही कच्चा लिंबू आहात. अजून अभ्यास करा. काय सांगतोय? अजून अभ्यास करा, नंतर विषयाला हात घाला. तुम्ही दिलेलं उत्तर साफ चुकीचं आहे. जसं तुम्ही मान्य करणारे शाहीर आहात, तसं माझं वास्तव आणि घराण्यातलं परिवार मान्य करणारं मंडळ आहे. त्या तरी तुम्हाला माहिती आहे बुवा, म्हणून अजून अभ्यास करा. हा, दादा झाले का? हा, पहिलं गाणं घेतो, नंतर बुवावर चढतो, म्हणजे माझ्या कैलासावर चढतो. आता बुवाचं नाव कैलास केला, मी काय करणार हो? हा हा, ला 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 ला. हा, तत्पूर्वी बुवा म्हणतात बापाच्या मला ला ला ला. हा, झालं, ठीक आहे, सोडून द्या. बापाच्या जीवावर मारतो उड्या आणि सोडतो पुढ्या. अरे माझा बाप आहे, माझा बाप आहे की नाही? बापाच्या उड्या मारणार की मी? मग तुमच्या बापाला घेऊन येणार मला उड्या, मग तुम्हाला बाप नाही म्हणजे? बरोबर की नाही बोलतो मी? अरे माझा बाप आहे, माझ्या बापाच्या पुढे उड्या मारतोच, मग तुमच्या बापाला घेऊन या. बुवा, तुमचा बाप तुम्ही सोडलेला आहे वाटतं, म्हणून दुसऱ्याच्या बापावर तुम्ही जाता. कारण बऱ्याच जणांना माझा बाप खटकतो, कारण माझा बाप तुमच्यावरती चढतो. म्हणून माझ्या बापाबद्दल तुम्ही कधी बोलायचं नाही. जे बोलायचं असेल ते मला बोलायचं, ते मी खंबीर आहे. म्हणून काय म्हणतो बघा, भक्ती मोठी लागला सपाटी, सदलाल करू नको जाणून घे, तुझा राग अनावर ठेवू नये. तुझा राग अनावर ठेवू नये, घंटा वाजून विठोबाचं दर्शन घे. तुझा राग अनावर ठेवू नये, घंटा वाजून विठोबाचं दर्शन घे. तुझा राग अनावर ठेवू नये, विठोबाचं दर्शन घे. तुझा राग अनावर ठेवू नये, घंटा वाजून विठोबाचं दर्शन घे. बाळकृष्ण बुवा यांनी एक गाणं बोलावं, ओंकार वालकर यांच्याकडे 200 रुपयाचं. नक्की तुमचं आम्ही ते गीत शाहिरांना गायला सांगू आम्ही. हा, पुढे जाऊया. हे पकड जरा. बुवा काहीतरी भरपूर काय बोलले. बुवावर चढून आले भारी. बुवा, चढायचं काम माझं, तुझं झेलायचं काम आहे. चढायला मला शिकू नकोस. आणि हा थोड्या शब्द चालला ना तर रात्रभर तुला झोप लागणार नाही. आणि भयान मारत चाललोय उडलोय, तुला पण कमी पडणार नाही. ठीक आहे, आता ऐक.
तूच मारीशा तुला नंतर मारतो कसा ते बघ. रामाने मारलं होतं त्या तूच मारीशाला. आता वेळ नाही माझ्याकडे म्हणून म्हणतोय. म्हणती ब्राह्मण थकलो सांगून किती या रडव्याला आज भेटलाय चांगला तावडीत सोडूया भडव्याला. 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 वडिलांना माझ्या गाणं म्हणायला सांगितलं ओंकार वालकरांनी. मी माझ्या वडिलांना विनंती करेन आपण एक गाणं ते गायचं आहे. गवळणीबद्दल बोलला. अरे येड्या डोक्याच्या तू नाधान मी कृष्ण. मी गवळणीत काय केलं जसं तू प्रेम केलं तसं मी पण प्रेम केलं. मी गवळणी काय मध्ये म्हटलं राधे वेणूचा तिरस्कार का करते अभिमानी. तू ग स्वरांची वाणी तू माझ्या हृदयाची राणी. बुवा त्या गवळणीचा स्वर जर शब्दरचना जर तुम्हाला कळली नसेल ना तर शायरांना त्याला धब्बाच धब्बा. अजून बुवा घास शक्ती तुझ्यात घासून बघ माहिती पडेल. माकड म्हणतो ना माझीच लाल स्वतःची लाल कधी करू नकोस. त्या रसिकाने लाल केली पाहिजे शायराची. त्या तो खरा शायर असतो. आता मला शिकवायची नाही लाल कशी करायची ती चांगली लाल करता येते. चांगला स्वर पडवला असता पहिल्या बारीपासून. पण माझ्या गावात तू आलेली पाहुणे आहेस म्हणून तुझा मी आदर सत्कार केला. नाही तर हा बाळरावचा शेर कमी नाहीये लक्षात घे बुवा. भेटू तुझे पुन्हा कधीतरी ठरवू दोघांनी एक मिळून करू जुळू त्या गाडीमध्ये. हा पुढचं बुवा कुठे गेले. बुवा गाणं होते ना. मला एक अर्जुन भाई पाटलांचं गाणं घ्यायचं आहे म्हणून माझ्या वडिलांना एक मुखडा घ्यायला सांगितलं. दोन्ही पंख पसरून कोंबडी कोल्यावरती मारून उडी. दोन्ही पंख पसरून कोंबडी कोल्यावरती मारून उडी. जिवंत राहील का अहो वानरांची बकरी पावली परत जाईल का. He
बांधूया घाट ही मांजराच्या गळ्यात म्हणते बांधूया घाट कवी वासुदेव माझ्या कसे होईल ही वाघाची बकरी हिची मत जाईल ही वाघाची बकरी पावली परत जाईल हे वाघाची बकरी पावली परत जाईल ही वाघाची बकरी पावली परत जाईल दोन्ही पंख बंद कोंबडी कोणावरती मारून उडी दिवस राहील ही वाघाची बकरी पावली परत जाईल ही वाघाची बकरी पावली परत जाईल हे वाघाची बकरी पावली परत जाईल ही वाघाची बकरी पावली परत जाईल धन्यवाद बुवा. या गीतासाठी कैलासशिवशी हरी सदुकर यांच्या स्मरणार्थ शांताराम दादूकर गावकर यांच्याकडून 500चे बक्षीस आले तरी नाच मंडळींचे आम्ही आभारी आहोत. तसेच सागर कांबळे यांनी या गीतासाठी 500 रुपये दिले होतं. त्यांचं म्हणणं होतं वन्स मोर करा. दादा वेळ नाही त्याबद्दल क्षमा असावी. अजून कोणीतरी बांधव हा ठीक आहे या दादा फक्त जरा 5 मिनिटं थांबा राजानो. जसं थांबलं तसं थांबा कारण तुमच्याशिवाय या कला रसिकांशिवाय या कलावंताला शोभा नाही म्हणून साठी दादानो. बक्षीस आलेलं आहे. नादाला झालेलं आहे.